नमस्कार मित्रांनो, आपल्या सुंदर विचार या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आपण अमृतवेल कादंबरीचे वाचन पूर्ण करून संत शिरोमणी सावतामाळी यांचे संपूर्ण जीवनचरित्र सुरू केले आहे. त्याचे 2 भाग आपण खूप दिवसांपूर्वी तुमच्यापर्यंत पोहोचवले होते, परंतु हा 3रा भाग आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप उशीर झाला आहे. त्याबद्दल मनापासून दिलगिरी. चला तर मग आजचा 3रा भाग सुरू करूया. परंतु 2ऱ्या भागामध्ये शेवटी काय घडले हे थोडक्यामध्ये तुम्हाला सांगते. नांगिता आणि परसू हे पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी पंढरपूरला पोहोचले, परंतु तिथे कुलप लागलेली होती. त्यामुळे नांगिता तिथून मागं फिरली, परंतु परसू तेथेच उभा राहिला. काहीतरी चमत्कार झाला आणि कुलूप साखळी गळून पडली. पांडुरंगानं प्रत्यक्ष साक्षात दर्शन दिलं आणि आशीर्वादही दिला की तुझी मनातली इच्छा पूर्ण होईल. ही मनातली इच्छा कधी पूर्ण होईल असं दोघांनाही आता खूप वाटत होतं. त्यांची उत्कंठा खूप वाढू लागली होती. चला तर मग त्यापुढे काय घडतंय बघूया. कृपादृष्टी झाली आणि एका पहाटे नांगिताबाईला स्वप्न पडलं. पंढरीचा पांडुरंग तिच्या स्वप्नात आला होता. तिच्याकडे कोवळं प्रसन्न हसून पाहत होता. त्याच्या हातात एक गोजीरवानं गोरगोबरं लहान मूल होतं आणि तो हे तुला घे असे खुणेने तिला सांगत होता. नांगिताबाईनं स्वप्नातच आपले हात त्या बाळाला घेण्यासाठी पुढे केले आणि नेमक्या त्याच क्षणी तिला जाग आली. ती प्रसन्नपणे उठली. तिनं पाहिलं, परसू अंथरुणावर उठून बसला होता. त्यानं डोळे मिटले होते. अत्यंत प्रेमानं तो पांडुरंगाचं नाव घेत होता. आपल्याला पडलेलं हे स्वप्न त्याला सांगावं असं नांगितेला वाटलं, पण ज्या पांडुरंगानं तिला स्वप्नात हे बाळ घे असं म्हटलं होतं, त्या पांडुरंगाच्याच नामस्मरणात दंग होऊन बसलेल्या आपल्या पतीचं ध्यान मोडू नये असं तिला वाटलं. उरातल्या आनंदाच्या उकळ्या आवरीत ती कशीबशी स्वस्थ बसून राहिली. परसूचं ध्यान संपल्यावर तिनं त्याला आपलं स्वप्न सांगितलं. तेव्हा परसूला गहिवरून आलं. त्यानं पंढरीच्या दिशेनं हात जोडून भरल्या गळ्यानं म्हटलं, देवा पांडुरंगा, अशीच आम्हा गरीबावर तुझी कृपादृष्टी असू दे. या शुभ घटनेनंतर थोड्याच दिवसांनी नांगिताबाई गर्भवती झाली. दिवसेंदिवस तिचा गर्भ वाढू लागला. आता तिला प्रपंचाच्या कामात रस वाटेना. एकसारखं पांडुरंगाचं नामस्मरण करावं, भजनानंदात रंगून जावं, कीर्तन ऐकावं, पुराण ऐकावं, देवपूजा करावी असा तिला ध्यास लागला. साहजिकच होतं. भगवत भक्त पोटी यायचा म्हणजे भगवत भक्तीचेच डोहाळे लागायचे. हृदयातील कळी पांडुरंग हरी अवतार, हृदयातील कळी पांडुरंग हरी अवतार संत सावतामाळी. यथाकाली नांगिताबाई प्रसूत झाली आणि तिला मुलगा झाला. सावध होताच तिनं आपल्या बाळाकडे पाहिलं. तेव्हा तिला आपलं स्वप्न आठवलं. स्वप्नात पांडुरंगानं तिच्या पुढे जे बाळ धरलं होतं ते अगदी असंच होतं. बाळाला पाहून तिला खूप खूप आनंद झाला. पांडुरंगानं दिलेल्या कृपाप्रसादाला तिनं प्रेमभरानं उराशी कवटाळलं. हे विलोभनीय दृश्य पाहून परसूचे डोळे अति आनंदानं भरून आले. त्यानं मोठ्या थाटात बाळाचं बारसं केलं. त्याचं नाव सावतोबा असं ठेवलं. दिवसामानानं हा मुलगा वाढू लागला. खुदू हसू लागला, बोबडं बोलू लागला, रांगू लागला, चालू लागला, चालता चालता पडू लागला, पुन्हा उठून धावू लागला. परसूला आणि नांगिताला त्याच्या या लीला पाहून धन्य धन्य वाटू लागलं. त्याच्या प्रत्येक नव्या लीलेबरोबर त्यांना आठवण येई पांडुरंगाची, गोकुळात त्यानं केलेल्या खोड्यांची. क्षणभर दोघांनाही वाटून जाई, पोथ्या पुराणातनी कथा कीर्तनात ज्याला लीला आपण वाचल्या ऐकल्या, तो यशोदेचा कान्हा, नंदाचा नंदन, राधेचा आणि पेंद्या वडजांचा खेळगडीच आपल्या वात्सल्याचा अनुभव घेण्यासाठी सावतोबाच्या रूपानं आपल्या कुशीत पुन्हा अवतार घेऊन आला आहे. देवाची भेट पाऊले चालती, देवाची भेट पाऊले चालती विठ्ठलाच्या वाटे. बाळाचं गोड कौतुक करण्यात दिवस कसे भुरकन उडून गेले. आता ते बाळ
बाळ राहिले नाही. ते 7-8 वर्षांचं कळतं सवरतं मूल झालं. आईबापाचं पाहून पाहून सावतोबा आतापासूनच भजन पूजनात रंगून जाऊ लागला. परसूनं त्याला एक एक गोष्ट शिकवावी आणि सावतोबानं ती तात्काळ आचरणात आणावी असं सुरू झालं. खरं बोलावे, प्राणीमात्रांवर प्रेम करावं, स्वच्छ शुद्ध वागावं, कुणाच्याही वस्तूला हात लावू नये, भुकेल्याला अन्न आणि तहानलेला पाणी द्यावे, या अशा अनेक नीतींच्या गोष्टी सावतोबानं तेव्हा शिकून घेतल्या. जरा वेळ मिळाला की सावतोबा आपल्या समवयस्क मुलांना बरोबर घेऊन विठूचा गजर हरिनामाचा करू लागला. सर्व मुलं धुंद होऊन नाचत. सावतोबाची ही भगवंताकडची ओढ पाहून गावातले लोक त्याला साधू म्हणू लागले. याच काळात परसूनं सावतोबाला शाळेत घातलं. सावतोबाची बुद्धी मुळीच तल्लख. तशात त्याचं पंतोजीनं त्याला पैलू पाडले. मग काय विचारावं. अक्षर ओळख होताच सावतोबानं मिळेल तो ग्रंथ वाचायचा सपाटा लावला. अर्थात सारे ग्रंथ धार्मिकच असायचे. पुष्कळ वेळा त्यात वर्णन केलेल्या तत्वज्ञानाच्या गोष्टी सावतोबाला समजत नसत, पण त्यानं वाचायचा कंटाळा केला नाही. जे समजत नसेल ते तो गावातल्या वडीलधाऱ्या जाणत्या व्यक्तींना, कीर्तनकार, पुराणिकांना, शास्त्री पंडितांना विचारून स्वतःचं शंकांचं निरसन समाधान करून घेई. काहींना त्याच्या या वागण्याचं कौतुक वाटे, काहींना राग येई, काही तर त्याचा पाणउतारा करून त्याला हाकलून देत. मात्र सावतोबा कधीच रागावला नाही, ना उमेद झाला नाही. अंगी विद्वत्ता असली की थोडा ताठा येणारच. शिवाय एवढ्या मोठ्या शास्त्री पंडितांनी आपला बहुमोल वेळ वेचावा, त्यांचंही बरोबर आहे. माझं चुकलं खरंच. अशा प्रकारे सावतोबा आपल्या मनाची समजूत काढून शांत होई. सावतोबानं आत्तापर्यंत पोथ्या पुराणात जे वाचलं होतं, कथाकीर्तनात जे ऐकलं होतं, त्याचा त्याच्या मनावर खोल परिणाम झाला होता. ध्रुव प्रल्हादांच्या कथा वाचून ऐकून त्यालाही देवभीतीची तळमळ लागली. पण देव काय असा सुखासुखी भेटतो थोडाच. त्याला भेटायचं तर केवढा तरी दृढनिश्चय हवा, किती कडकडीत वैराग्य हवं. आईवडिलांना सोडून रानावनात वर्ष अन्न पाण्याशिवाय केवळ भगवन नाम देव भेटला खरा, पण त्यापूर्वी त्यांना किती हालअपेष्टात तोंड द्यावं लागलं. सावतोबा या सर्व गोष्टींचं एकसारखं चिंतन करी आणि अंती स्वतःच्या मनाशीच मोठ्याने म्हणे, होय, मला हे सारं ठाऊक आहे, पण मी देखील ध्रुवासारखा तपश्चर्या करीन आणि देवाला भेटेनच. माझे आईवडील तर देवभक्तच आहेत. प्रल्हादाच्या वडिलांसारखे ते वाईट नाहीत. मी देवाला भेटायला निघालो तर त्यांना राग तर मुळीच येणारच नाही, उलट आनंदच होईल. आणि हे खरंच होतं. असाच एकदा सावतोबा कितीतरी वेळ एकटाच विचार करीत बसला होता. त्याला तशा अवस्थेत पाहून अचानक तिथं आलेल्या परसूनं त्याला विचारलं, कसला विचार करतो आहे सावतो बाबा? बाबा, मला देखील देव भेटेल का हो? सावतोबानं प्रश्न केला. भेटेल बेटा, नक्की भेटेल. ध्रुवासारखी, प्रल्हादासारखी एकनिष्ठ भक्ती तू जर करशील तर तुलाही तो भेटल्याशिवाय राहणार नाही. आपल्या वडिलांचे ते उत्साहवर्धक बोल ऐकून सावतोबाला खूप आनंद झाला. त्याच दिवशी त्यानं मनाशी निश्चय केला, उद्या आपण देवाच्या भेटीसाठी घर सोडायचं. सकाळी स्नानासाठी ओढ्यावर जायचं. ते घरी परतायचंच नाही. थेट अरण्यात जायचं. कितीही हाल अपेष्टा भोगायला लागोत, देव भेटल्याशिवाय माघारी यायचं नाही. प्रत्यक्ष भगवंताने सावतोबाच्या कानात नाममंत्र दिला. याचसाठी केला होता हट्टहास. आणि दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच सावतोबा गाव ओढ्याच्या दिशेनं चालू लागला. ओढ्यात स्नान करून तो वर आला. शुचिर्भूत होऊन आसन मांडी घालून तो ओढ्या काठच्या एका झाडाखाली बसला. एकाग्र मनानं पांडुरंगाचं नामस्मरण करू लागला. सावतोबांचं भाग्य थोर. त्याचं गतजन्मीचं पुण्यही दांडगं असावं, कारण नामस्मरणाला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात सावतोबांच्या मिटल्या डोळ्यांपुढे प्रकाशच प्रकाश भरून राहिला.
त्या प्रकाशातूनच प्रत्यक्ष पांडुरंग आपल्याकडे प्रगट झाला आहे असं सावतोबानं पाहिलं. प्रभूच्या त्या दर्शनानं सावतोबाच्या डोळ्यांना टक लागलं. त्या मूर्तींना असंच आपल्या डोळ्यापुढे प्रकाशत राहावं असं त्याला वाटलं. पण देवाला 10 कामं, त्याला सदाचीच घाई. असंख्य त्याचे भक्त, त्या साऱ्यांनाच भगवंताच्या दर्शनाची तळमळ. एक पांडुरंग एकाच वेळी किती भक्तांना दर्शन देईल? देवानं सावतोबाला म्हटलं, सावतोबा, तुझ्या उत्कंठ भाव पाहून मी आता तुझ्याकडे प्रगट झालो हे खरं. पण खरं सांगू, देवाच्या भेटीसाठी सबंध आयुष्य वेचावं लागतं. अखंड त्याचं नामस्मरण करून त्याला प्रसन्न करून घ्यावं लागतं. त्यासाठी सद्गुरूची कास धरावी लागते. तू हे सारं पुढे करणारच आहेस. पण तुझ्यासारख्या लहान मुलानं भगवत भेटीसाठी अशी तळमळ दाखवलेली पाहून मला राहावलं नाही. म्हणून मी तुला दर्शन दिलंय. एवढं बोलून सावतोबाच्या कानात त्याला नाममंत्र सांगितला आणि देव अंतर्धाम पावला. पांडुरंगाच्या दर्शनानं हर्षित झालेली सावतोबाची स्वारी नाचत नाचत घरी आली. आपल्याला झालेला साक्षात्कार सावतोबानं आपल्या मातापित्याला सांगितला. तेव्हा त्यांनाही धन्यता वाटली. याचसाठी केला होता हट्टहास असं त्यांना झालं. सावतोबाचं त्यांनी खूप खूप कौतुक केलं. तुम्हाला हे संत शिरोमणी सावतामाळी यांचे संपूर्ण जीवनचरित्र कसे वाटते हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर यापूर्वी अमृतवेल कादंबरीचे संपूर्ण वाचन ऐकायला मिळेल. त्यानंतर हे संत शिरोमणी सावतामाळी यांचे संपूर्ण जीवनचरित्र आपण सुरू केले आहे. त्याचबरोबर आपण लवकरात लवकर मृत्युंजय ही शिवाजी सावंतांची अतिशय मधुर असलेली कादंबरी ऐकवणार आहोत. आणि चारोळ्या देखील आपल्या चॅनलच्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये ऐकायला मिळतील. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कनेक्ट रहा. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.